आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुळजापूरला. तुळजापूरच्या दिशेला आता मी निघालो आहे आणि जेवढं मला दाखवता येईल तेवढं नक्की दाखवेल मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. या दुसऱ्या भागामध्ये आता आपण पंढरपुरातनं चाललेलो आहोत तुळजापूर इथे. आणि तब्बल तुळजापूर 113 किलोमीटर आहे पंढरपूरहून. तर आता रात्रीचाच प्रवास करावा लागणार आहे. आणि या रात्रीच्या प्रवासामध्ये पूर्ण रस्ता न दाखवता थोडक्यात जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न करू. टोटल 113 किलोमीटर रात्रीच, म्हणजे आता मंदिरातनं निघालं म्हणजे दर्शन झालं, सगळं झालं, त्यानंतर पटकन निघालो आहे थेट आता तुळजापूरकडे. आपण आता जातो आहे. जेवढ्यात लवकर आपलं दर्शन होईल. दर्शन झाल्यानंतर आपल्याला इथनं जायचं आहे डायरेक्ट अक्कलकोटात, कारण की अक्कलकोटला आपल्याला स्टे करायचं आहे आणि तिथे पण भक्तनिवासामध्ये राहायची व्यवस्था केली आहे. बघू तिकडे आता किती वाजता पोचतो, कारण की ऑलरेडी उशीर झाला आहे. आम्हाला ॲक्च्युली पोचायचं होतं अक्कलकोटमध्ये दुपारी 2 वाजता, पण पुण्यामध्ये जी ट्रॅफिक मिळाली ना त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि सगळंच पूर्ण लेट झाल्यामुळे सगळीकडे आमची राहण्याची आणि खाण्याची सगळी व्यवस्था बिघडली. त्याच्यामुळे हेच मला सांगायचं आहे, जातेवेळी कधी पण तुम्ही जाल प्रवासाला तर बुकिंग जी आहे ती ऑफ सीझनमध्येच करा किंवा अशा सणासुदीच्या दिवसाला करू नका, नाहीतर मग असे प्रॉब्लेम्स होतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. महादेव. महादेव. पूर्ण बाजारपेठ खेळण्या वेळीची दुकान. हा परफेक्ट आज हा काय करा, हा काय आईचा त्रास आहे ना ते काय येतात, ते काय मम्मी एकच घे. मंडळी कसं आहे ना, सगळे मागे पुढे होतात. काही वयोवृद्ध माणसं असतात ना, त्यांच्यामुळे थोडं चालण्याचा प्रॉब्लेम आणि त्यामुळे आम्ही सगळे एकमेकांची वाट बघून पुढे जातो. आता जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत माता तुळजाभवानी आईचं मंदिर समोर आहे. आणि हे बाजूला तुम्हाला दिसत आहेत ना, ते सगळे आजूबाजूचे दुकानं, स्टॉल, हॉटेल्स, त्याच्यानंतर मग धर्मशाळा आहेत किंवा आपण भक्तनिवास बोलू शकतो त्यांना. आणि हा आजूबाजूचा परिसर आहे ना अतिशय सुंदर रंगीत, म्हणजे तुम्ही बघू शकता. बघा कितीतरी LED आणि लाईट्स लावलेले आहेत, झगमगाट आहे नुसतं, असं वाटतं दिवाळीचं आहे जणू. आणि हे नवीन आता हॉटेल्स तयार होत आहेत, राहण्याची सोय आहे भक्तांसाठी. मंडळी, आई तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात नेहमी येत होते. हे भक्तनिवास आहे मित्रांनो. आणि आता आपण जे महाद्वार बघणार आहोत त्या महाद्वाराचं नाव आहे शहाजीराजे महाद्वार. आपल्या समोर अतिशय सुंदर अशा लाईट्सने सजवलेला
हा महाद्वार समोर आपल्याला गोमुख तीर्थ दिसतंय आणि इथेच हातपाय धुवून लोक दर्शनाला जातात. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आले असे म्हटले जाते. आणि आता मंदिराच्या उजव्या बाजूला आहे डाव्या सोंडेचे श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा, अतिशय नवसाला पावणारे आदिशक्ती आदिमाया अन्नपूर्णा देवीचे मंदिरे आहे तिथे. आणि या मंदिराच्या पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, यमाई देवी, जेजुरी खंडोबा मंदिर ही मंदिरे लक्ष वेधून घेतात. मंडळी, परिसरामध्ये मंदिराच्या अवतीभोवती दोन्ही बाजूला बसण्याची सोय केलेली आहे, म्हणजे तिथे भाविक आपण दर्शन करून बसू शकतात. तसंच आपल्याला आपण पुढे जातोय ना तर मंदिराचा जो मुख्य दरवाजा आहे तिथे चांदीच्या पत्र्याने अतिशय सुंदर रेखीव काम करून सुंदर असा दरवाजा बनवण्यात आला आहे. तो या मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत. एकाचं शहाजीराजे महाद्वार आणि दुसरं जिजाऊ महाद्वार असे 2 द्वार आहेत. मंडळी, मंदिरामध्ये रंगपंचमी तसंच काळभैरव मंडोळी उत्सव आणि दसऱ्याचा उत्सव अतिशय जोमात हा उत्सव हे 3 उत्सव केले जातात. आणि तुम्ही बघू शकता आता तर गर्दीला तर आपण अजून लाईनीत गेलो पण नाही आहे, तर सगळेजण एकत्र जमत आहेत आणि मी आता सगळे म्हणजे लाईनीच्या दिशेला चालत आहोत. तर खूप सुंदर असं दर्शन आज घडेल अशी मला असं आतून वाटतंय. तर आता आपण लाईनीकडे जाऊ, बघूया नक्की लाईन केवढी आहे. महाराष्ट्रातील बहुतांश लोकांची आई तुळजाभवानी ही कुटुंबाची मुख्य देवता आहे आणि अशा देवतेला महाराष्ट्रातील कुलदेवता म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज या राज्यातील सर्वात मोठे आणि धाडसी राजा या आई तुळजाभवानींचेही मोठे भक्त होते आणि ही देवी त्यांच्या भोसले घराण्याची देवता देखील होती. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एका अद्भुत तलवारीचा आशीर्वाद दिला होता, ज्याच्या मदतीने शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. खरं तर म्हणायला गेलं तर आज महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने किंवा प्रत्येक लोकांनी आज या आई भवानीचे दर्शन घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा कधी जमेल तर नक्कीच आपल्या या तुळजाभवानीच्या दर्शनाला या मित्रांनो. मी एका पुस्तकात असं वाचलं होतं, म्हणजे या मंदिराची कथा वाचली होती. तर कृतयुगात कर्दम ऋषींची पत्नी म्हणजे तपस्वी, अनुभूती आणि कठोर अशा तपस्वी होत्या त्या. आणि पण त्यांच्या तपश्चर्याला त्रास द्यायला एक राक्षस आला होता. त्या राक्षसाचं नाव होतं कुकुर नावाचा तो राक्षस होता. आणि तो त्यांना म्हणजे तपस्वी लोकांना, तिकडच्या भक्तांना भरपूर त्रास द्यायचा. मग त्यावेळी त्या म्हणजे ऋषींच्या पत्नी होत्या ना, त्यांनी देवीची म्हणजे भगवती मातेची प्रार्थना केली, म्हणजे तुळजाभवानी. आणि त्या राक्षसापासून वाचवण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे भीक मागितली आणि प्रार्थना केली. आणि मग देवीने ती विनंती ऐकून साक्षात त्या प्रकट झाल्या आणि राक्षसाचा युद्धामध्ये पराभव करून त्याचा वध केला. त्यानंतर म्हणजे त्याच ऋषींच्या पत्नीने देवी मातेला विनंती केली की तुम्ही इथेच राहा म्हणून देवीने त्यांचे शब्द ऐकले आणि तेव्हापासून त्यांनी इथेच, म्हणजे जेव्हा कधी कोणी ज्याला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी शुद्ध अंतकरणाने समजा भक्तीने देवीला हाक मारली मदतीसाठी, तर नक्कीच त्या मदतीला येतात. म्हणूनच या देवीला टेकता तुळजाभवानी असे म्हटले जाते. ह्या मंदिराचा काही भाग आहे तो हेमाडपंथी शैलीत बांधलेला आहे. आणि आता दर्शन झाल्यानंतर बाहेर पडू आणि थेट जेवणाला भेटू आपण मित्रांनो. आणि काय काय खाते, काय आता बोलतो बड्डा तर मित्र, आता रात्रीचे 12 वाजले. थेट आता अक्कलकोटला जायचं आहे आणि थेट मी तुम्हाला सकाळी भेटूया. आमची राहण्याची आता आम्ही आहे अक्कलकोट. तर गर्दीमुळे भक्तनिवासात काय आमची सोय झाली नाही, कारण की भरपूर गर्दी आहे अक्कलकोटामध्ये. आणि आता आम्ही तिथेच एक पर्यायी व्यवस्था केली होती, नक्कीच ती आम्हाला मिळाली. आणि आता सकाळी आम्ही सगळे तयार झालेलो आहोत, ऑलमोस्ट काही लोक तयार होत आहेत आणि इथून थेट आता आम्ही गाणगापुरात जाणार आहोत. तर मित्रांनो, गाणगापूरचा व्हिडिओ आपण पुढच्या भागात भेटूया.
पण तत्पूर्वी आता करणचा हट्ट होता की मी ही जागा दाखवतो हे बघा, तुम्ही प्रेक्षकांना. खाली थांबले तर ना, आपल्या तुम्हाला फॅमिलीमध्ये जे पण आपले यूट्यूबचे सबस्क्रायबर आणि आपला परिवार आहे त्यांच्यासाठी आता करण तुम्हाला ही जागा दाखवते, म्हणून बघून घ्या. आणि खरंच त्याचा एक प्रयत्न आहे छोटासा, आवडलं तर लाईक करा. आणि पुढे आपण भेटूया गाणगापुरात नेक्स्ट पार्टमध्ये. चला. तर मंडळी भेटूया आपण पुढच्या भागामध्ये आणि गाणगापूर दर्शन करूया. चला तर मग तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारा कळवा आणि तुमचे खूप खूप आभार. भेटूया आपण पुढच्या भागात.